स्वामी स्वामी आतोंडेकर रवींद्र वसंतराव पवार यांना तुकडा आहे. मारवळकर अशोक काशीनाथ पाटील यांना तुकडा आहे. सादरीकर सुधाकर निंबा पाटील यांना तुकडा आहे. नामनगावर अशोक कौतिक पाटील यांना तुकडा आहे. डांबरूकर रमेश नानाभाऊ यांना तुकडा आहे. मारवळकर पांडुरंग शामराव पाटील यांना तुकडा आहे. पातुंडेकर मयूर विलास पवार यांना तुकडा आहे. जळगावकर बाळू बायदास पाटील यांना तुकडा आहे. मच्छिंद्र सुखदेव पाटील यांना तुकडा आहे. कावपीपरे पुरुषोत्तम पोपट पाटील यांना तुकडा आहे. कुसुंबीकर शशिकांत शिंदे यांना तुकडा आहे. योगेश पाटील यांना तुकडा आहे.
फोन चालू है क्या? बड़ा तुम्हारा मचाल बड़ा सब lagi aku display di mana chale haus lagi di dalam waktu jauh itu sana jadi Asing kan? थोड़ी सारा जो तरह की
पूर्ण खाल्ले ना पूर्ण खाल्ले का मॉम देऊ का स्वामी बोलावतो त्यात इकडे खाले वर चढे लागतात आणि एक तारीख टाइम नाही राहतो आता खाली मालेगाव 11:30 वाजता नाश्ता 1:30 पोरांना बोलवतो खाली तसंच ना अरे सगळ्यांना उडवा तिकडे या ना तिथं बस आता चल इकडे त्यांना पकडा काढल्या तिकडे कैलासवासी गंगाभागीरथी कल्पनाताई यांच्या गंधमुक्त उत्तर कार्याच्या निमित्ताने आलेले आपल्याचे शोकाकुल मारवाड परिसरातील सारे शोकाकुल बंधू कैलासवासी गंगाभागीरथी कल्पनाताई यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. अंत्ययात्रेच्या दिवशी अनेक मान्यवरांनी आपल्या शोक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि गेल्या 10 दिवसामध्ये भाऊराव भाऊसाहेब असतील, त्यांचा सारा परिवार असेल, यांच्याकडे येऊन या ठिकाणी शोक व्यक्त करून गेले. कैलासवासी गंगाभागीरथी कल्पनाताई यांचं मवाळ स्वभावाचं व्यक्तिमत्व, आलेल्या गेलेल्यांचं आदरातिथ्य करणं हा त्यांचा स्थायीभाव. कैलासवासी विठोबा तात्या गेल्या जुलैमध्ये म्हणजे अवघ्या 8 महिन्याच्या कालखंडामध्ये विठोबा तात्या गेले. त्यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला. विठोबा तात्यांच्या बाबतीत जर म्हटलं, त्यांचंही मवाळ स्वभावाचं व्यक्तिमत्व होतं. कोणीही थट्टा मस्करी केली असेल तर त्यांनी त्याच शब्दात अगदी हसत मुखाने उत्तर दिलं असेल, असा त्यांचा स्थायीभाव. कैलासवासी विठोबा तात्या असतील, आमचे भाऊराव भाऊसाहेब असतील, पुंडलिकाप्पा असतील, रमेश नाना असतील, सुदाम भाऊ असेल, यांचं 5 भावंडांचं कुटुंब भाऊराव भाऊसाहेबांनी मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी निभावली. भाऊराव भाऊसाहेबांनी मारवाड ग्रामीण शिक्षण मंडळामध्ये त्यांनी सिनियर क्लर्क म्हणून त्या ठिकाणी सेवा बजावली. सेवा बजावत असताना शाळा कशी पुढे आणता येईल याच्यामध्ये त्यांचा हातभार आणि जिल्ह्यावर देखील भाऊराव भाऊसाहेबांचा ठसा त्यांनी त्या ठिकाणी उमटवला. त्यानंतर पुंडलिकाप्पा असतील, हे सुरतला स्थिर स्थावर, रमेश नाना असतील, नूतन मराठामध्ये त्यांनी शिक्षकाची सेवा बजावली, ज्ञानदानाचं काम केलं. त्यानंतर सुदाम भाऊ असतील, यांनी औरंगाबादला ते स्थिर स्थावर, आणि विठोबा तात्या असतील, यांनी टेलरिंगचा व्यवसाय करत आपला चरितार्थ त्या ठिकाणी चालवला आणि आपलं चिरंजीव राजेश
याला त्यांनी अगदी उच्च विद्याविभूषित म्हणजे इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण त्यांचं त्या ठिकाणी केलं आणि तो देखील इंदूरला अगदी चांगल्या पद्धतीने स्थिर स्थावर आहे। परंतु अगदी कमी कालखंडामध्ये राजेश्वर ही जबाबदारी येऊन ठेपली। काही दिवसा अगोदर पितृछत्र गेलं आणि आता मातृछत्र म्हणजे एक मार्गदर्शक त्यांचा त्या ठिकाणी गेलेला आहे। परंतु ही जबाबदारी सारी भाऊराव भाऊसाहेबांना येऊन ठेपलेली आहे। राजेशला धीर देण्याचं काम हे भाऊराव भाऊसाहेब असेल, त्यांचा सारा परिवार असेल, यांनी या ठिकाणी केलं म्हणजे तो त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने आपलं जीवनकाल या ठिकाणी व्यतीत करेल। अशा प्रकारचे कुटुंबांनी या कुटुंबातून कैलासवासी गंगाभगवती कल्पनाताई यांचं जाणं म्हणजे राजेश असेल मातृछत्र गेलं त्यांना या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती देव आणि मृतात्मा चिर शांती लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो। त्यांच्या दुःखामध्ये ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवाड या ठिकाणचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ तसेच कैलासवासी नानाभाऊ मनसाळ तुकाराम पाटील वरिष्ठ कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सुईमंदळ हायस्कूल तथा श्रीमती द्रौपदी साळुंके कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणचे प्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी न्यू इंग्लिश स्कूल परगणे डांगरे या ठिकाणचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विया पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा या ठिकाणचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या दुःखात सहभागी तसेच ग्रामपंचायत मारवाड या ठिकाणचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मारवाड या ठिकाणचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचं सारं संचालक मंडळ विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष त्यांचं सारं संचालक मंडळ बौद्धेश्वर सार्वजनिक वाचनालय मारवाड या ठिकाणचे अध्यक्ष त्यांचं सारं संचालक मंडळ अण्णा टीमचे सारे सदस्य भैरवनाथ ट्रस्टचे सारे ट्रस्टी मारवाड विकास मंचचे सारे सदस्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे पदाधिकारी हे सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत। त्यांच्यातर्फे आदरांजली व्यक्त करतो। यानंतर आदरणीय श्री बापूसाहेब शांताराम शामराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अंत्ययात्रेच्या दिवशी बापूसाहेबांना बोलण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली नाही। या ठिकाणी बापूसाहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। 5 मिनिटं जास्त बोलतो। वैकुंठवासी कल्पनाताई यांच्या गंधमुक्त निमित्त उपस्थित मारवाड गोरधन गोरगाव प्रगणे डांगरी सातरी करणखेडे अंबारी खापटखेडे राहत मालपूर धानोरा बोलटेक बोरा पाटसरा नीम परिसरामधून आलेले मान्यवर बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी इथे त्यांची भावबंदी बेळगावहून जळगावहून आणि लांबून लांबून आले नाशिक औरंगाबाद तर भाऊसाहेब आहेत तोपर्यंत सर्व जमा होती बंधू आणि भगिनींना माझ्या अगोदर इथले प्राचार्य एल.डी. चौधरी सर विस्तृतपणे या ठिकाणी आपल्याला साऱ्या गोष्टी सांगितल्या आणि कशा पद्धतीने नववासांनी काम केलं भाऊसाहेब कशा पद्धतीने लोक संग्रह करतात साऱ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या। त्यांचं काही जाण्याचं वय नव्हतं 65 वय होतं। त्यांची आई अजून आहेत आणि ज्येष्ठाचे अधीन कनिष्ठाने जाणे आणि उपराटे केले नारायणे देवाने उलट केलं। ज्येष्ठांना अगोदर घेऊन गेलं पाहिजे होतं त्यांच्या खांद्यावर आपण जायला पाहिजे त्यांना खांदा देण्याची पाळी आली आणि या ठिकाणी दुःख घटना झाली। तेव्हा तात्यांना जाऊन फक्त 10 महिने झाले आणि त्यांच्या 10 महिन्यानंतर या आईने सुद्धा आपला देह ठेवला। म्हणजे पतीचा विरह तो त्यांना सहन झाला नाही म्हणून त्या ठिकाणी आपल्यामध्ये निघून गेल्या। भाऊराव भाऊसाहेबांचे कुटुंब हे देशभक्त कुटुंब या काळामध्ये इंग्रज सत्ता इंग्रजांनी राज्य केलं। इंग्रज सत्तेविरुद्ध लढणं म्हणजे बिजली भिंत डोकं ठोकणं डोकं फुटेल डोक्यामधून रक्त निघेल पण भिंत काही पडणार नाही अशा पद्धतीने आणि त्यावेळेला तोरणे कुटुंबाने या ठिकाणी गावच्यामध्ये डांगरीहून हा वनवा पेटला आणि तिथून सिंगी पडल्याबरोबर तिथून जयप्रताप असतील त्यांचे कार्य सहकारी असतील कांतूचे पदवीधर होते विधाताई उत्तमराव पाटील आणि यांना घेऊन त्यांच्यासोबत काम केलं। आप्पा अनेक दिवसपर्यंत राणे गुरुजींच्या या बराकमध्ये तिथे जेलमध्ये ठेवलं होतं तिथे रामदास जाधव आप्पा सारे मंडळी त्यांच्यासोबत गांधींच्या सोबत त्यांनी काम केलं। अशा पद्धतीचं देशभक्त कुटुंब आणि त्या देशभक्त कुटुंबामध्ये भाऊराव भाऊसाहेब सोनवणे परिवार काम करतात। नुसते देशभक्त नाहीत तर देवभक्त। देवभक्त कसं काय तर त्या ठिकाणी दादा होते वेळूराला कौतिक महाराजच्या मंदिरावर बसायचे आणि त्या ठिकाणी रामकृष्णाने भजन म्हणायचे। त्यांचे मित्र होते कृष्णा बापूजी होते गोर्धनचे
आणि पावसाळ्यात त्यांना बोलावलं जायचे, दादा तुमले घर बोला, अरे ती बोन जेवण नाही का होई गे तर असं होई गे, हा तर असं होई गे, तुम्ही त्याला मग जेवाय गे. म्हणजे त्यांना जेवण्याची सुद्धा भ्रांत नव्हती. अशा पद्धतीने न दोही तोंड न कधी अंगोड, जसे राम नाम सदा काळ, देवाचं नाव सातत्याने घ्यायचं, देवाच्या नावाशिवाय दुसरं काही माहिती नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी देशभक्त आणि देवभक्त कुटुंब. मग मोठे बाबा या ठिकाणी यायचे, अनेक वर्षापर्यंत मोठे बाबा सुरजाचे आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 35 वर्ष अध्यक्ष होते. बाबा गेले, त्यांची पुण्यतिथी इथे साजरी केली जाते. बाबासाहेब म्हणतात, बापू मला त्या ठिकाणी बाबांची पुण्यतिथी साजरी करायची, बाबांना पुरणपोळी आवडायची, पुरणपोळीचं जेवण द्यायचं आणि अशा पद्धतीने सातत्याने देवाचं काम आणि देशाचं काम करणारं कुटुंब. मग भाऊसाहेबांना 100 रुपये खिशामधून गेले नाहीत तर झोप लागत नाही. ती म्हणतो, भाऊसाहेब काही नका, ते म्हणतात, हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम सूत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणम किम प्रयोजनम. हाताचं भूषण हे दान करणं आहे. त्यांनी सांगितलं की मी येताना मूठ बांधून आलो, पण जाताना मूठ मोकळी सोडून जाईल. आणि अशा पद्धतीने देण्याचं काम करण्याचं मोठं काम या ठिकाणी भाऊसाहेब करतात. तुम्हाला सर्वांना सोनवणे परिवाराला सांगतो की भाऊसाहेब असं करत होते. हां, भाऊसाहेब म्हटले की त्यांना जेव्हा टाइमला गर्दी मावांनी, भाऊसाहेब तुम्ही काही पाहणार नाही, पण आता या ठिकाणी आम्ही सांगतो की खरोखर तुमचं फार मोठं काम आहे. तिथे लहान लहान पोरं असतील दिवसभरामध्ये, ते पोरं त्यांना पैसे देतात. हो, आला गेला माणूस त्याला घरी घेऊन जातात. तो तिथे चहा घेत नसेल, घरी येत नसेल, तिथे चौकामध्ये चहा पाजतात. वाचनालयामध्ये येणारे काका प्रत्येक माणूस आणि त्याला आपण चहा पाजतो, हे तिथे येऊन चहा पाजून जातात. तर अशा पद्धतीने दानी कुटुंब, नुसतं देशभक्त नाही, देवभक्त नाही, तर दानी कुटुंब. आणि त्या दानी कुटुंबामधल्या या ठिकाणी कल्पनाताई गेल्या. वृत्ती लोक आहे, तिथे येणारा प्रत्येक माणूस जाणार आहे. 3 लोक पे छत्र बिराजे लुटा कुंज बिहारी, शहीद कबीरा तो भी मर गए रयत कोण बेचारी. ज्या ठिकाणी राजा मरतो त्या ठिकाणी प्रजा जाईल, त्या न्यायाने या ठिकाणी कल्पनाताई आपल्यामधून निघून गेल्या. आपण त्यांचे रुपये नव्हे कोणाचा वाईट, वाढवी मत वडिलांचे, उत्तमची गती तोय का पावेल, उत्तम भोगेल जीव. आणि या पद्धतीने उत्तम गतीला प्राप्त झालं. मग इथे विठ्ठल मंदिर संस्थेमध्ये सप्ताह होतो. राजेशला सांगितलं, आता तू त्या ठिकाणी तात्याच्या नावाने देणगी दिली, आता देऊ नको, आम्ही मागत नाही. पण त्याने सांगितलं तरी सुद्धा मला 2000 रुपये विठ्ठल मंदिराला द्यायचे आहेत. संस्थेच्या वतीने त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. भाऊराव भाऊसाहेब असतील, पुंडलिकाप्पा असतील, रमेश नाना असतील, सुदाम बापू असतील, राजेश असेल, देश असेल, संपूर्ण सोनवणे परिवार ज्यांच्या दुःखामध्ये तालुक्याभराच्या सर्व संस्था सहभागी आहेत. परमेश्वर त्यांच्या अमृत आत्म्याला त्यांच्या आपल्या साऱ्यांच्या वतीने जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो. सर्वांना विनंती, भोजन घेतल्याशिवाय कोणी जाऊन 10:30 झाल्यात, 11 वाजता बरोबर पंगत जाते. सर्वांनी 2 मिनिटं जागेवर उभं राहून शब्दाचा पाडायची. मारोडकर आबा शांती मंत्र म्हणताय. आज एकादशी सुद्धा त्याची व्यवस्था केलेली आहे. ज्यांची एकादशी असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी एकादशीची फराळ केलेली आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. आबा ताई उभे राहा. ओम पूर्णमदाः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दिलीप बाळासाहेब जमजीन पाहू तरी मी तरी
बोला अण्णा माझे हात धुवा. ये चप्पल दे. हरिओम. एक मिनिट. नाही ना वहिनी आपण काही चप्पल हा काय मामा पुढे लावणी गणेश थांब. नाही नाव 2 मिनिटं इकडे तारीख सांगा तुम्ही. मी इथं सांगू कारण की पंचांगणी मी कुठं काढेल वायर लावून जाऊ का. दुकान घर माझे
मला वाटतं जनरल दुखवटा नाही वाटतं. जनरल नव्हता वाटतं. जनरल दुखवटा नव्हता ना. नाही जनरल नव्हता. नाही फक्त जे नातेवाईकांचे जेवढे होते तेवढे. बाहेर चालू का मग? हा, एक मिनिट असं पकडावं. पकडून जरा माझ्या. चालू आहे का? चालू आहे. जेवण करी सांग. नाही का बघ लगन असं आहे का? अच्छा. आता तीच सोडले ना. नाही कुठे भेटलं बरं वाटते ना. ठाकरे सर हा ना ना ते सांगितलं पण असं भेट नाही झाली. भेटली जाईल की मी आता हां हां श्रीनगरमध्ये बोरा इंग्लिश मिडियम जवळ. असं ना मी या ना मग तडेच घर आपलं बघा बोराचे गेट आणि आपलं घर एकच जवळ आहे. हां मग तेच आपलं जेल मग. मग ओळख म्हणा आणा आणला बाय किराणा मेरे पट्टा टाका बाहेर.